आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिकमध्ये सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचणी सुरू आहे, तर संघटनात्मक बांधणी देखील वेग घेताना पाहायला मिळते। नाशिक महापालिका निवडणुकीत उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। शहरी भागात उद्योजकांना चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्याची गरज आहे। नाशिकमधील उद्योजकांना महानगरपालिका निवडणुकीबद्दल काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। आगामी काळामध्ये नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि या अनुषंगाने नाशिकमधल्या या उद्योजकांना नेमकं काय वाटतंय या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अनेक उद्योजक आहेत। खरं तर महापालिकेच्या निवडणुका असणार आहेत, सिंहस्थ कुंभमेळा देखील आहे आणि अशा वेळा उद्योजक म्हणून आपल्याला काय वाटतंय? एक बजेटमध्ये स्वतंत्र प्रोव्हिजन या औद्योगिक वसाहतीतल्या मूलभूत सेवांकरता करावी, इन्फ्रास्ट्रक्चर करावी अशी मागणी सातत्यानं आमची आहे। तीच कुठेतरी मार्गी लागली पाहिजे। त्याचबरोबर रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, साईडपट्टी माझी का MIDCची हा नेहमी मुद्दा म्हणून उकरला जातो की काय असा वाद, यामुळे अनेक तिथल्या ज्या सोयीसुविधा आहेत याला उद्योजकांना सामोरं जावं लागतंय। आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, उद्योग ज्या 4.0च्या पुढं आता चाललेला आहे, AI टेक्नॉलॉजी आलेली आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर अप टू डेट असायला पाहिजे ही आमची मूल अपेक्षा आहे। प्रामुख्याने वर्षानुवर्ष ज्या महानगरपालिका हद्दीतल्या औद्योगिक वसाहती आहेत त्या ठिकाणी भुयारी गटार योजना नाही आहे, गटार योजनेची व्यवस्थाच केलेली नाही आहे। महापालिकेच्या हद्दीतल्याच औद्योगिक वसाहतीची जर अशी अवस्था असेल तर बाहेर ज्या झालेल्या आहेत हद्दीच्या बाहेरच्या त्यावर तर आणखीन वेगळंच बोलायला लागेल। परंतु या निमित्ताने मला असं वाटतं, कारण याचंच पाणी कदाचित केमिकलयुक्त पाणी जाणार नाही, कारण त्यासाठी झिरो डिस्चार्जची सोय केलेली आहे, परंतु जो सांडपाणी आहे ते सुद्धा गंगेमध्ये जाऊ नये याची व्यवस्था करणं फार अत्यावश्यक आहे। वारंवार वाहतूक विषयामध्ये आम्ही सूचना करत असतो आणि सरकारही त्यांच्या परीनं ते काम करत असतात, परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी ही वाहतूक कोंडी होणं आणि रस्त्यांच्या अडचणी येणं हे फार विकट होत चाललं आहे। त्या दृष्टीनं आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की जे काही आता आपण आउटर रिंग रोड आपल्या शहराला आवश्यक आहे, आता त्या सिंहस्थाच्या माध्यमातून आपल्याला आउटर रिंग रोड येतो आहे, परंतु तो आउटर रिंग रोड नुसताच 22 महिने असलेल्या सिंहस्थापुरताच उपयोग व्हावा का, असं नसून तो दीर्घकाळ आपल्या नाशिक शहराला त्याचा उपयोग व्हावा आणि त्यानुसार ज्या काही वाहतूक कोंडी त्यातून कमी होतील। आज इंडस्ट्रीचं जर तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप केलं तर भविष्यामध्ये त्या इंडस्ट्रीकडनं तुम्हाला रेव्हेन्यू मिळणार आहे। आज महानगरपालिकेला जो काही कराच्या रूपाने इंडस्ट्री आज आम्ही घरपट्टीच्या स्वरूपातनं भरतोय, तर त्याच्या दृष्टिकोनात आमच्यावरती जो काही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे त्यांनी, आम्ही डेव्हलपमेंट म्हणत नाही आहे, सस्टेनेबल रोड द्यायला पाहिजे, आम्हाला कॉन्क्रीट रोड द्यायला पाहिजे किंवा जे काही गोष्टी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आहे। तर मला असं वाटतं आहे कुंभमेळा हे एक 12 वर्षांनी येणारी पर्वणी आहे आणि आता महानगरपालिकेने याचा फायदा करून इंडस्ट्रीमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर इम्प्रूव्ह केलं तर ही इंडस्ट्री ग्रो करेल आणि त्याचा बेनिफिट आपल्याकडे रोजगार निर्मितीमध्ये होईल आणि कर रूपाने शासनाला, महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका यांना त्याचा बेनिफिट होईल। सर फक्त सिंहस्थाच्या वेळेसच रोडचे कामं मॅक्झिमम व्यवस्थित होतात इंडस्ट्रियल एरियामध्ये, बाकीच्या वेळेत ते त्या प्रमाणात कमी होतात। तर प्रत्येक वेळेस 5 वर्षामध्ये 2-2 वर्षाला रोडची कामांचं थोडंफार कामं केले पाहिजे। दर 2 वर्षाला रोड खराब होतो, त्याच्यावरूनच गाड्या जातात आणि त्याच्यावरून मग आपल्याला ट्रान्सपोर्टला इश्यू होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडचं ट्रान्सपोर्टेशनची गती मंदावली म्हणजे मग सगळ्या उद्योजकांचा रॉ मटेरियलपासून तर फिनिश गुडपर्यंत सगळ्यांचे ट्रान्सपोर्टेशन स्लो प्रमाणात होतं, तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमधली गती कमी होते। तर कुंभमेळ्याच्या व्यतिरिक्त पण नंतर पण रोडचं बघितलं पाहिजे गोष्टी। नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं विकास होणं गरजेचं आहे तो विकास देखील त्या ठिकाणी त्या गतीनं होणं अपेक्षित असल्याचे अनेक मुद्दे या संपूर्ण नाशिकमधल्या उद्योजकांनी आपल्यासोबत बोलताना मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.